नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या SJN अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. तर मित्रांनो, दारूबंदी पोलीस भरती 2025 साठी ठीक आहे, हे कागदपत्रे नसतील तर तुमचे सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जे डॉक्युमेंट तुम्हाला आज सांगणार आहे ते जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुमचे सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे. ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनातील सर्व शंकेचं निरसन होणार आहे आणि हे डॉक्युमेंट जर नसतील तर तुमचं सिलेक्शन अजिबात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा मित्रांनो, माझं नाव सूरज नळवडे आहे. ठीक आहे. एकदा संपूर्ण माहिती जाणून घ्याच. बघा मित्रांनो, काय सांगितलेलं आहे बघा, विहित प्रमाणपत्र कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मित्रांनो फॉर्म सबमिट करता, सबमिट करण्याच्या वेळेस काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतील. ठीक आहे. मग त्याची साईज पण दिलेला, किमान फाईल साईज किती पाहिजे, कमाल किती पाहिजे. ठीक आहे. आपण बघूयात कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत. ठीक आहे. उमेदवाराने प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने त्याची पात्रता अजमावल्यानंतर आफ्टर चेकिंग इलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार ठीक आहे पात्र ठरत असल्यास, उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करावी. प्रोफाईल मधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. ठीक आहे. आता बघा डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक आहेत. तर तुमचं मित्रांनो SSC म्हणजे 10वी झालेली पाहिजे, माध्यमिक शाळा उत्तीर्ण तुम्ही पाहिजे. ठीक आहे. किंवा मित्रांनो तत्सम शैक्षणिक अर्हता. समजा तुम्ही जवानी वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरताय तर तुम्हाला 7वी पासचं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता वयाचा पुरावा, वयाचा पुरावासाठी तुम्ही काय देऊ शकता, ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड, म्हणजे मतदान ओळखपत्र देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वाहन चालक परवाना सुद्धा चालेल, पासपोर्ट सुद्धा चालेल, यापैकी एखादा असेल तरी चालेल. ठीक आहे. लक्षात ठेवा, पहिला झाला SSC सर्टिफिकेट, दुसरं झालं ओळखपत्र आयडेंटिटी. ठीक आहे. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. सर्वांसाठी लक्षात, सर्वांसाठी म्हणून मी ते 1 आणि 2 नंबर टाकतो. ठीक आहे. आता शैक्षणिक अर्हता बघा, सर्वांसाठी म्हणून इथे मी टिक मार्क केलेला आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा सर्वांसाठी आहे. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा मित्रांनो म्हणजे तुम्हाला काय द्यायचं आहे, तुम्ही शैक्षणिक म्हणजे तुम्ही 7वी पास आहात, 10वी पास आहात, 7वी पास जवानी वाहन चालसाठी, 10वी पास तुम्ही भरताय तर 10वी पास सर्टिफिकेट किंवा इथं तुमचं जे काही शैक्षणिक तुमची अर्हता असतील, जे तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट केलेले आहे ते डॉक्युमेंट लागतील. ओके. 10वी पास लक्षात ठेवा. ओके. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे मित्रांनो आता सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे तुम्ही ठीक आहे VJNT असेल, NTC, NTD, NTB, ठीक आहे, त्याचबरोबर SCBC, त्याचबरोबर तुम्ही OBC असेल, त्याचबरोबर SC ST, हे जर या कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट आवश्यक आहे, दाखला आवश्यक आहे, जाती दाखला. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा EWS जर असाल त्याचा पुरावा तुम्हाला हा वेगळा लागेल. सर्वांसाठी म्हणजे ओपन सोडून कॅटेगरीमध्ये असाल तर हे पण लागते, लक्षात ठेवा. मी तर ओपन साठी हे लागत नाही. ठीक आहे. ओपन साठी नाही, पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा जर काहींना EWSचं बेनिफिट घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आणि वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आता हे पण सर्वांसाठी लागत नाही. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मित्रांनो हे कोणासाठी लागतं, ज्यांना मित्रांनो जे कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी लागतं हे सर्टिफिकेट, लक्षात ठेवा. नॉन क्रिमिलियर. ठीक आहे. आता हे सर्टिफिकेट म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे ते ठरवत असतं. ओके. हा. आता मित्रांनो पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, आता हे जे सर्टिफिकेट आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा हे मित्रांनो सर्वांसाठी लागत नाही. जर तुम्ही दिव्यांग मोडत असाल, अपंग असाल तर तुमच्यासाठी हा पुरावा देणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुमच्यासाठी हा पुरावा देणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्ही खेळाडू कोठ्यातून उतरत असाल तर तुमच्यासाठी तो पुरावा देणं आवश्यक आहे असेल तर, नसेल तर काही आवश्यकता नाही. तुम्ही जर समजा अनाथ आहे, तुम्ही तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास
अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला वगैरे सर्वांसाठी लक्षात ठेवा. रहिवासी डोमासेल, नॅशनल डोमासेल तुम्हाला लागणारच आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढं विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा. समजा तुम्ही विवाहित आहात, ठीक आहे, विवाहित स्त्री आहात, तर तुमच्या नावामध्ये काय चेंजेस होतात, ठीक आहे. मग नावामध्ये चेंजेस झाल्यानंतर त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार, ऍफिडेव्हिट करून तुम्हाला द्यावा लागणार. डिटेल्स तुम्हाला तहसील कार्यालयाच्या जवळ गेला तुम्ही तिथं, ठीक आहे, बाहेर तुम्ही कुठेही चौकशी केली झेरॉक्स सेंटरला वगैरे, तर तुम्हाला सगळी माहिती देते किंवा माहिती सेवा केंद्रात चौकशी करा, त्याची माहिती मिळून जाईल. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. ठीक आहे, मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे जर तुमच्या 10वीला तुम्हाला जर मराठी विषय नसेल, ठीक आहे, तर तुम्हाला तो पुरावा द्यायला लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे कुठलाही पुरावा 12वीचा असेल किंवा कुठलाही, माझा विषय मराठी होता म्हणून तुम्हाला द्यावा लागणार तो पुरावा. मला मराठी भाषा येते हा पुरावा द्यावा लागणार. ओके, हा. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. जर तुम्ही विवाहित आहात, ठीक आहे, विवाहित स्त्री पुरुष आहात, मग तुमचे अपत्य, ठीक आहे, 2 पेक्षा अधिक नाहीये, याचं मित्रांनो लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा पण तुम्हाला द्यावं लागणार आहे. टंक लेखनाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही टंक टायपिस्ट ज्यासाठी 2 पोस्ट आहेत, तर त्यातून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ते टंक लेखनाचे प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. मराठी इंग्रजी लागू असल्याप्रमाणे, ठीक आहे, म्हणजे 30-40चं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. लघु टंक लेखनाचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे लागू असल्याप्रमाणे, ठीक आहे, मराठी इंग्रजी त्याचबरोबर इतर पण. ओके, आणि जर प्रकल्पग्रस्ताचा तुम्हाला बेनिफिट घ्यायचा आहे तर प्रकल्पग्रस्ताचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. ठीक आहे, भूकंपग्रस्तामधून जर फॉर्म त्याचं आरक्षण घेत असाल, त्याचं पात्र असल्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे. तर प्रकल्पग्रस्ताचं वेगळं आहे, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचं प्रमाणपत्र ते वेगळं आहे. ठीक आहे, आता MSCIT सर्टिफिकेट म्हणजे संगणकाचं ज्ञान तुम्हाला अवगत आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. हे सर्वांसाठी आहे, हे सर्वांसाठी आहे, लक्षात ठेवा, हे सर्वांसाठी आहे. ओके, आणि हलके मोटर वाहन चालविण्याचा 3 वर्षाचा अनुभव केवळ जवानी वाहन चालक पदाकरिता. जवानी वाहन चालक पदाकरिता मित्रांनो तुम्हाला, ठीक आहे, हलके मोटर वाहन चालविण्याचा 3 वर्षाचा अनुभव असल्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे. तर हे डॉक्युमेंट्स जे महत्वाचे होते ते सांगितले मित्रांनो. या साईज मध्ये अपलोड करावे लागते. PDF तुम्हाला या साईज मध्ये बनवायचं आहे, 50 KB ते 500 KB दरम्यान. ओके, जेवढे काही महत्वाचे तुम्हाला सांगितले डॉक्युमेंट तेवढे क्लिक करा, फाईल बनवा मित्रांनो, खूप गरजेचं आहे. जेव्हा मित्रांनो फॉर्म भरायची प्रोसेस चालू होईल त्यावेळी तुम्हाला हे उपयोगी ठरणार आहे. एक फाईल बनवून ठेवा, आत्ताच कलेक्ट करून ठेवायला चालू करा, कारण डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे असतात मित्रांनो. तुम्ही कितीही अभ्यास करा, ठीक आहे, पण जर तुमच्याकडे एक जरी डॉक्युमेंट नसेल, एक जरी कागदपत्र नसेल तर तुमचं सिलेक्शन होत नाही. तर खूप महत्वाचं आहे. आणि मित्रांनो डॉक्युमेंट फक्त असून महत्वाचं नाही, म्हणजे डॉक्युमेंट माझं आहे सगळं आहे पण अभ्यासच नाही, सिलेक्शन नाही, काय उपयोग त्या डॉक्युमेंटला, ते काढलं लावायचे. तर तुमची तयारी जर परफेक्ट करायची असेल तर आपलं SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. ऍपवर तुमची तयारी आपण परफेक्ट करून घेतोय, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत परफेक्ट तयारी करून घेतोय. ठीक आहे, त्यामुळे SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, ऍपवर जावा आणि ऍपवरील कोर्स घ्या. आपला कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देतो, 86 26 09 55 83. या नंबरवर मित्रांनो, माझं नाव सूरज नलवडे आहे, ठीक आहे, डिरेक्ट या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला जर कोर्स घ्यायचा असेल तर कोर्स पण घेऊ शकता, कोर्स विषयी माहिती सुद्धा या नंबरवर विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक देतोय, टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय, जॉईन करा मित्रांनो जर खरंच तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल तर. ठीक आहे, सिलेक्शन मिळवायचं असेल तर SJN अकॅडमीच्या ऍपवरील कोर्स घ्या, 100% रिझल्टची गॅरंटी देतोय, 100% तुमचं सिलेक्शन होणार. आम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने तयारी केली तर 100% तुमचा रिझल्ट असणारच आहे, याची गॅरंटी आहे. ठीक आहे, त्यामुळे जावा, कोर्स बघा, ऍपवर जावा, कोर्स डिटेल्स बघा आणि मग बाय करा किंवा डायरेक्ट तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. ओके, चालेल मित्रांनो, धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे.